दोन सलामी बॅटर एका बाजूला पाहू शकाल आसिफ शेख आणि दुसऱ्या बाजूला अरबाज। बघा मागील सामन्यामध्ये आसिफ बॅटिंगसाठी उतरला नव्हता, पाहू शकाल आकाश बाबू आणि अरबाजने चांगली बॅटिंग केली आणि सामना पूर्णपणे जिंकून दिला आपल्या संघाला। यावेळेस थोडासा बदलाव केला, 3 षटकार सामना पहिले फलंदाजी करण्याचा नक्कीच मान भेटलाय। त्या अनुषंगाने आसिफ यावेळेस पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला, एक अप्रतिम बॅटर पण त्याची ओळख राहिली आहे। अरबाजच्या सोबतीने तो मैदानाच्या आतमध्ये येतोय। जीसीसी अकलोली चा पहिला गोलंदाज योगेश पाटील सज्ज झाले पहिल्या षटकामध्ये। योगी नावाने जास्त प्रसिद्धी पडली आहे खेळाडूने सर्कलचा पहिला चेंडू म्हणजेच पॉवर प्ले मधला पहिला चेंडू टाकण्यास सज्ज होईल। हँडशेक करतात दोन्ही खेळाडू, पाहू शकाल दोन बेस्ट ऑफ लक सांगा। खेळाडू ती नक्कीच पाहायला भेटेल क्रिकेटच्या मैदानामध्ये। क्रिकेटने तुम्हाला काय दिलं, क्रिकेटने तुम्हाला खूप चांगलं प्रेम, खूप चांगली मैत्री दिली आहे हे दर्शवलं गेलं सध्याच्या घडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये योगेश सर आसिफच्या माध्यमातून। क्रिकेट तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष खेळू शकता, परंतु जीवन काढण्यासाठी एक मैत्री असणं गरजेचं आणि ती मैत्री या क्रिकेटने आम्हाला दिली आहे, ती ओळख आम्हाला दिली आहे। आणि क्रिकेट एक चांगला खेळ राहिला, सर्वधर्म संभाव असा असणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो। त्याला पहिलाच षटकामधला पहिला चेंडू, योगेशचा पहिला चेंडू फुल टॉस स्क्वेअर लेगला पाठवून दिलाय। अर्षद मेमन यांना सलामी गाठणारा एफडीसी कुडूस करंडक षटकार 6 धावा। आपण ऐकतोय अप्रतिम काम, चॉकलेट बॉब डीजे आमच्यावर जोडले गेलेत। यावेळेस ऑफनच्या बाहेर अराउंड द कार्पेट खेळला गेला, खेळाडू डीप मध्ये आहे, पुढे आलाय, चेंडूला फील्ड करतोय, चेंडूला फील्ड केला जाईल, एक सिंगल धाव। ऑफनच्या बाहेरचा चेंडू ऑफ साइडला खेळला, थोडासा आउटफील्ड खाली वरती आहे, खेळाडू चांगला क्षेत्ररक्षण करतोय। एके धावांनी धावपळ पुढे सरसावले गेला, धावसंख्या धाव पोहोचेल 7 या अंकावर, 2 चेंडू 7 धावा, पहिला षटक मार्ग असतं। आसिफला चेंडू पाहू शकाल सबमरीन राहिला, टप्पा पडला, चेंडू थोडासा खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू समावेश होतोय। डॉट बॉल बघा पहिला चेंडू फुल टॉस त्यावर षटकार, तदनंतर फुलेले चेंडू त्यावर एक सिंगल धाव। पाहू शकाल थोडासा मागे ठेवला होता आणि डॉट बॉल आला, चांगला कमबॅक म्हणावं लागेल मिस्टर योगी यांचा। योगेश पाटील जीसीसी अकलोली या संघाची स्ट्रायकर गोलंदाज, 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या। यावेळी सोडवला चेंडूला, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू मागे जातो, झेल टिपण्याचा प्रयत्न केला जाईल। पाहू शकाल वडिश मिडॉफचा खेळाडू पुढे आलाय, लॉंग ऑफला चेंडूला फील्ड करतोय, पहिली धाव, 2 धावा परिबळ, तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, पाहू शकाल चुकी झाली आहे आणि तिकडे 3 धावा परिपूर्ण केल्या। सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला भेटली, चांगली कॉलिंग पाहायला भेटली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून। 2 चेंडू 3 वर बॅटिंग करतोय आसिफ, 2 चेंडू 7 वर बॅटिंग करतोय अरबाज। सांघिक धावसंख्या पाहू शकाल 10 धावा, चेंडूचा खेळ संपला गेलाय 4। आमच्याकडे नवाज आहेत गुणलेखक, त्यामुळे दर्शवत असताना प्रत्येक चेंडूवर काय घडते काय बिघडते मैदानाच्या आत सांगत असताना। त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा परत ऑफच्या बाहेरच्या चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला। मग सध्याच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक बॅटर या प्रकारे शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय, मॅरिटवर जास्त कमी क्रिकेट खेळतो आणि पाहू शकाल प्रश्नात्मक जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न करतो, फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑफच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, हा चेंडू नीट धाव आलाय। यावेळेस पर्यंत ऑन साइड खेळला, खेळाडू हा चेंडू फील्ड केलाय, सरळ हातामध्ये जाऊन चेंडू समावेश झालाय, कुठली धाव नाहीये, डॉट बॉल। या षटकामध्ये 3 निर्धाव चेंडू टाकलेत, एक सिंगल, एक तिरी एक षटकार। या अनुषंगाने पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीमध्ये धावा फटका 10 बिनगडी बाद। प्लीज चला पंच, पण लगेच सामना सुरू करायचा। यानंतर सुद्धा आपला 3 ते 4 सामने अजून खेळायचे आहेत। आजचा आपण 4था दिवस पाहतोय, उद्या नक्कीच पाहायला भेटेल ओपन एक गाव एक फॉर्मॅट मध्ये खूप चांगले चांगले संघ या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतील आपल्याला।
3 दिवस आपण ग्रामीण संघानं पाहिलं वाडा तालुका अश्विनच्या माध्यमातून संघ खेळले गेले. आज आपण पाहतो एक गाव एक फॉर्मॅट, उद्या सुद्धा एक गाव एक ओपन फॉर्मॅट. आजच्या पहिल्या सामन्याचा हिरो पाहू शकाल सौरभ सवर आमच्या कॉम्बॉक्सकडे येत असताना चांगली अष्टबळी खेळताना साकारला. पण तू रोशन चाकरने अप्रतिम गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये 9 धावा डिपेंड केल्या आणि पहिला सामना विजय करून दिला एफडीसी कुडूस या संघाला. बघा नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेला गोलंदाज मागून मिस्टर जय पाटील म्हणजे जेपी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जय पाटील सज्ज झालाय. पहिला चेंडू सुरेख फटका डीप मध्ये खेळाडू टिपला झेल संपला. आसिफ शेखचा खेळ पहिला गडी बाद 10 अंकावर गॉन. मागील सामन्यामध्ये आकाश मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्याची मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने बाबूला दिला होता. बाबूने 2 चांगले फटके खेळले होते, त्या अनुषंगाने पूर्णपणे सामना बदलला होता. तोच बाबू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज बॅटिंगसाठी सज्ज होता. 10 धावा 1 गडी बाद 3 षटकांचे सामने आहेत. दुसरा षटक मार्ग असतो. पहिल्या चेंडूवर यशस्वी विकेट घेतली गोलंदाज मिस्टर जय पाटीलने. डावखुरा फलंदाज मिस्टर बाबू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. अयान मुख्य पंच स्क्वेअर पंच पाहू शकाल रजा 2 पंच मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. बघा थोडासा बदल करण्याचा प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा विलंब करतोय जीसीसी अकलोली हा संघ. यावेळेस पहिला चेंडू ऑफनच्या थोडासा बाहेरून ऑन साइड खेळायचा प्रयत्न केला, खेचून खेळला. खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करतोय. भिवंडी ग्राउंड मधले दोन्ही संघ आहेत आणि पाहू शकाल चांगला बॅटल होईल मैदानाच्या आतमध्ये, कारण की खूप वेळा एक दुसऱ्याच्या समोर समोर आलेत आणि प्रत्येक खेळाडूला माहित आहे की अपोनेंट खेळाडूचा खेळ कसा आहे, त्यावर काम करावं लागेल. पहिल्या सामन्यात सिकंदर महापोलीस संघ जिंकला होता. नित्या साई गणेशपुरी या संघासमोर तो सामना जिंकला होता. आता पाहू शकाल जीसीसी अकलूज संघासमोर तो सामना खेळतोय. जय पाटील चांगला चेंडू टाकतो. 2 चेंडूमध्ये मात्र 1च धाव खर्च केली आहे. अरबाजनी यावेळेस क्रॉस बॅट अप्रतिम फटका खेचून मारलाय. डीप मध्ये खेळाडू तेवढा चांगला क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जेदार स्वतःला स्ट्रेच केला. तब्बल 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. आपण सांगतो की ऊंचाइयां नहीं मिलती है पैरों की एड़ियां उठाने से, ऊंचाइयां नहीं मिलती है पैरों की एड़ियां उठाने से, ऊंचाइयां मिलती है कुछ कर दिखाने से. यावेळेस पाहू शकाल पायांच्या टाचानं वरती उचललं आणि करून दाखवलं. आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा सेव्ह केल्या. सुद्धा एक क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल खेळाडूच्या माध्यमातून. प्रशांत पाटील पीपी पाटील बंधू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळतात. जीसीसी अकलोली या संघासाठी खूप सुरेख काम ते करतायत. धावसंख्या पाहू शकाल धावपटका लगावल्या गेल्या ती म्हणजे 12 धावा. 12 धावा धावपटका नक्कीच लगावल्या गेल्या. अजून पाहू शकाल प्रतिदा लेग स्टोमवर चेंडू होता. थोडासा आडवा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची बाहेरची टो नक्कीच लगावली. खूप वेगाने चेंडू फिरत फिरत खेळाडूकडे आला, परत एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. चांगले गोलंदाजी म्हणावं लागेल जय पाटीलच्या माध्यमातून. नावामध्ये जय आहे, काम सुद्धा विजय करण्यासाठी केलाय. पहिल्या चेंडूवर आसिफला बाद केला. मागील 3 चेंडू मात्र 3च धावा खर्च केल्या. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरा षटक मार्ग असतं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, या षटकाच्या 4 चेंडूमध्ये मात्र 3च धावा खर्च केल्यात. तो अजूनही अरबाज मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढे ससम खेळायचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. पुढे येईल चेंडूला फील्ड करे. चांगला क्षेत्ररक्षण, काय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल खेळाडूच्या माध्यमातून. एकेरी धावाने धावपळ पुढे सहसा होते. धावसंख्या धावपळच्या धावपळकावर 14 धावा. बघा यानंतर होणारा सामना एफडीसी कुडूस विपक्ष जय बजरंग धोंडा वडवली. कॅप्टन आपण टॉस साठी यायचे.
शेवटचा अंतिम चेंडू बाबू 2 चेंडू 2 वर बॅटिंग करतो स्ट्राईक वर. यावेळेस पाहू शकाल ऑटोच्या बाहेरच्या चेंडू पाहू शकाल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल नक्कीच झालाय. काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे. षटक क्रमांक पाहू शकाल 2 संपले गेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाफळकर मात्र 14 एक गडी क्षमतेने बॅटिंग करतो संघ सिकंदर महापोलीस संघ. चला टॉस साठी आपण सज्ज राहायचं. एफडीसी कुडूसचे संगणक आमच्या बरोबर आहेत. विनंती करेल जय बजरंग धोंडावडवली संघ कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज मागवा सज्जल गोलंदाज अथर्व. पाहू शकाल पालघर विभागामधून सातपाडी संघात सुद्धा खेळाडू सामन्याचा आनंद घेतात. त्यांनी सुद्धा खूप खूप शुभेच्छा दिलेत या स्पर्धेसाठी अवधूत कामत. धन्यवाद. यावेळेस पाहू शकाल फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळ अडीपद खेळाडू आहे पुढे आला होता परंतु पाहू शकाल शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला अडवलाय. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झेलसाठी पुढे येतो त्याला माहिती आहे की झेल होणार नाहीये. स्वतःला सावरलं मागे गेला अडखळत लढत पडत त्यांनी चेंडूला अडवलाय परंतु 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. तुम्ही जेव्हा चेसिंग कंपल्सरी सामने खेळतात एक धाव वाचवणं खूप गरजेचं असतं. ती गरज भागवली. खेळाडू पाहायला भेटला चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. साई पाहायला भेटला. पुढे मागवा सज्ज आहे गोलंदाज मिस्टर अथर्व. ऑप्शन जास्त बाहेर ठेवल्या गेला. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. हिलेजी चौधरी म्हणजे लिंबू भाऊ त्यांनी सुद्धा या स्पर्धेला मोजमबाई पटेल आणि फैजानजी मेमन एफडीसी कडूसाठी शुभेच्छा पाठवलेत सातपाडी विभागामधून. ओके धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या धावपल दाखल तब्बल 17 धावा. अजून येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी अंतिम 5 चेंडू. त्यावेळेस पायावर चेंडू होता. पाहू शकाल शॉट फायनलिंगला गेलाय. स्वतः यशस्वी तिकडे पोहोचला. चेंडूला फील्ड करतोय. एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. एकेरी धावण धावपळ पुढे सहसा होते 18 या अंकावर 18. अजूनही पाहू शकाल 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम 4 चेंडू. सन्माननीय यतीनजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. जतीनजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल असणार आहे. पुढील चेंडू बघा अथर्व सुद्धा चांगले गोलंदाजी करतो. पहिल्या षटकामध्ये 10 धावा मागील षटकामध्ये 4 धावा. या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केला. नमाज आम्हाला सांगत असताना काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक षटकामध्ये किती धावा आल्यात. फुलटॉस बॉल पाहू शकाल चेंडू डीप फाइनलिंगला गेलाय. पंचदशातील इट इज एकच धावा असणार आहे कारण की तुम्ही यष्टेच्या मागे कितीही मोठा फटका जरी खेळला ना तर डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव असणार आहे. एकेरी धावाने धावपळ पुढे सहसा होते. धावसंख्या पाहू शकाल 19. बघा डिक्लेअर मध्ये गेल्यानंतर बॅटर स्वतःकडे स्ट्राईक ठेवू शकतो अथवा तो नॉनस्ट्राईक बॅटर सुद्धा स्ट्राईक देऊ शकतो. बॅटरवर डिपेंड आहे स्ट्राईक रोटेट करणं आहे की नाही करणं हे नियम आहेत या स्पर्धेमधले. धावसंख्या 19. अजून येणारे चेंडू असतील 3 चेंडू मध्ये 1000 मोठा फटका आला. 25-30 च्या घरामध्ये धावपळ गेला चांगला बॅटल पाहायला कारण की या स्पर्धेचे नियम आहेत. चेसिंग कंपल्सरी हे नियम आहेत. यावेळेस फटका तर खेळण्याचा प्रयत्न फटका फसला. विकेट किपर चेंडू खाली आलाय आणि अरबाज पटेल यावेळेस बॅक थोडा आउट. गडी क्रमांक 2 बाद झालाय. धावा दाफकर 19. चेंडूचा खेळ संपला तर पाहू शकाल 4-2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी असणार या इनिंग्स मधला. सेफ आलाय.
सेफ स्ट्राईकवर असणाऱ्या मागील सामन्यामध्ये जर पाहिलं गेलं तर त्याच्या बॅटमधून एकही धाव आली नव्हती. तो नॉन स्ट्राईकवर जास्त राहिला होता. सध्याच्या घडीमध्ये तो स्ट्राईकवर आहे. सैफ शेवटचे अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम 2 चेंडू धावा दाफळकर स्थिरावले गेले. 19 अंकावर म्हणजे 16 चेंडूमध्ये 19 धावा जमा केल्या. दोन्ही सलामी बॅटर बॅक थोडा गावट. आसिफ 3 धावा बनवल्या. अरबाज थोडं चांगलं इनिंग साकारत होता परंतु तो सुद्धा बॅक थोडा गावट. अथर्वने चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळी सोडवले आल्या फटका उंच केलाय. खेळाडू आहे. चेंडू खाली आलाय आणि पाहू शकाल चांगला झेल टिपला गेला. हेमंतच्या माध्यमातून सेफ आला आणि सेफ परत एकदा बॅक थोडा गावट ऑन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश आला आणि हॅट्रिक वर आहे अथर्व पाटील. हॅट्रिक वर विकेट हॅट्रिक घेतलेले आकाश आला मैदानाच्या आतमध्ये. आकाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक वर आहे. गोलंदाज शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला हॅट्रिक होईल का? आकाश ऑन स्ट्राईक. 19 धावा दाफळकावर आणि पाहू शकाल खूप जास्त बाहेर टाकला गेला. 55 दशकाचा व्हाईट बॉल आहे. धावफलक 1 निवड 20 अंकावर अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी. इकडून जर हा चेंडूवर मोठा फटका जर आला षटकार किंवा चौकार तर 25च्या घरामध्ये धावफलक नक्कीच जाईल. एफडीसी कडून आपल्या निर्णय आम्हाला कळवायचा आहे. टॉस तुम्ही जिंकलात कॅप्टन शैलू. यावेळेस पाहू शकाल उसळी घेणारा चेंडू सरप्राईज राहिला. डॉट बॉल. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांच्या समाप्ती. धावा दाफळकर 20. काय कमबॅक राहिला बघा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. मागील 2 षटकांमध्ये 10 धावा खर्च केल्यात आणि चांगला कमबॅक म्हणावा लागेल. जीसीसी अकलोली या संघाचा 21 धावांचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 3 षटकांमध्ये. पुढील इनिंग मध्ये आपण पाहतो एफडीसी कडूस करंडक पर्व पहिलाचा 4था दिवस. पुढील इनिंग जशी सुरुवात होईल आपल्याला जोडले जातील मायक्रोफोनवर मिस्टर प्रमोद शेडगे मायक्रोफोनवर. तत्पर ओळी आपण वैदू डीजे मास्टर कडे. धन्यवाद. फलंदाज जाताना पाहायला मिळतील. सिकंदर पटेल ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला हा क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. योगेश पाटील योगी या नावाने जास्तीत जास्त टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रेम मिळालं आणि काय ती फिटनेस
अतिशय नवतरुणांना लाजवेल अशा प्रकारची फिटनेस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. जय एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम जतीनजी ठाकरे, आपलं सहर्ष सुस्वागतम. मोजमजी पटेल यांचे खास परम मित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि क्रिकेटवरचं अफाट प्रेम हे सातत्याने आपण पाहिलंय. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर वसीम. योगेश, योगी आणि जय अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकेट्स आणि डॉट बॉल या 3 षटकांमध्ये मायने राखणार आहेत, कारण दुसऱ्या फेरीतील 3 षटकांचे सामने हे आपण अनुभवतायत, पाहतायत. एफडीसी कुडूस टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा बॅटिंग स्वीकारले आणि जय बजरंग धोंडावडवली टीमला बॉलिंगसाठी इन्व्हाइट केले गेले. डिफेन्स यावेळेला दाखवत असताना आजही मी डिफेन्स खेळू शकतो हे या वेळेला योगी दर्शवत असताना पाहायला मिळतो आणि सिच्युएशन नुसार खेळण्याची कला या खेळाडूकडे खूप काही आहे. परफेक्ट ऑलराऊंडर, एक गाव एक फॉर्मॅट मध्ये प्रोफेशनल क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले आणि आज आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असताना पाहायला मिळतोय. ही तुमची ताकद बनते ज्या वेळेला तुम्ही गावापासून सुरुवात करता. ज्या पहिल्या पायरीपासून तुम्ही जेव्हा पुढे जाता त्या पहिल्या पायरीला कधीच विसरायचं नसतं. हे मात्र कित्येक खेळाडूंनी आतापर्यंत दाखवून दिले गेले या ग्रामीण फॉर्मॅट मध्ये. वसीम आपल्या गोलंदाजी मार्कवर. वेळा टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना चांगला बॉल होता. अशाच प्रकारच्या डॉट बॉलची सांगता होईल का? वसीम अपकमिंग यंग टॅलेंटला घेऊन आसिफ शेख आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. सन्मान दिलाय. 3 बॉल आतापर्यंत आपण पाहतायत खेळून काढलेत, त्यामध्ये एकच धाव आलेली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहिली तर बिनबाद 1. अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला मात्र जरूर खेळून काढलाय. ऑफ ड्राईव्ह करत असताना मात्र खराब फेकी झाली होती. बॅकअप चांगला मिळाला, अन्यथा 2 ते 3 धावा डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. जय मल्हार मंडप डेकोरेटर्स अमित राऊत यांच्याकडून अकलोली संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑल द बेस्ट त्यांनी म्हटलंय. सिंगल मेल, दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची कमी नाहीये. 1 रन मेल. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर गॅप मध्ये बॉल निघून चालला होता, मात्र विकेट किपर कलेक्ट करेल की या वेळेला फर्स्ट स्लिपकडे खेळाडू आहे तो कलेक्ट करेल. अशा पद्धतीने दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये बातचीत पाहायला मिळाली आणि तेवढ्यातच 1 धाव मात्र स्मार्ट सिंगल. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेले. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत दमदार आणि चांगली सुरुवात करून दिले वसीम या गोलंदाजाने. यावेळेला ऑन साइडला योगीच्या बॅट मधून कणखर दर्जेदार षटकार. टायगर अभी जिंदा आहे दर्शवत असताना 6. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या बॉलवर अखूट टप्प्याचा बॉल ह्या वेळेला जरूर मिळाला आणि प्रतीक्षा करत असतात फलंदाज. अखूट टप्प्याचे बॉल कधी येतील, ओव्हरपिच बॉल कधी येतील, फुलटॉस बॉल कधी येतील, अशा वेळेला मात्र ते प्रतीक्षा करत असतात आणि त्या बॉलला आउट ऑफ द पार्क नक्कीच घालवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामधला हा बॉल आपण पाहू शकलात. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आपल्याला पाहायला मिळतं. आता 12 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर जीसीसी अकलोली टीमला 12 रनची आवश्यकता.
आकाश गोलंदाजी मार्कवर 12 बॉल आणि 12 रन. हलकेश हाताने खायचं होतं ऑफ साईडला, मात्र मिसटायमिंग स्ट्रोक. एक रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फिकेपर्यंत विचार विनिमय करतायत. तत्पूर्वी 2 धावा. गुड रनिंग. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. इलेव्हन रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला हलक्याशा हाताने फॉरवर्ड डिफेन्स खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मिळते. एक समंजसपणाचा क्रिकेट. जेव्हा एक्सपिरियन्स खेळाडू तुमच्या समवेत असतो ना, त्यावेळेला एक्सपिरियन्स खेळाडूचा परिपूर्ण एक्सपिरियन्स घेणं हे आपल्या हातामध्ये असतं आणि ते जयने आतापर्यंत करून दाखवलं. एका साईडला षटकार येत आहेत, सिंगल डबलला महत्व देत आहेत आणि क्रिकेटमधील बेसिक हेच आहे सिंगल डबल, लाईफ लाईन. आणि हेच ओळखून खेळत असताना जीसीसी अकलोली टीमचे 2 बॅटर. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. तंत्रशुद्ध फटका आहे. टेक्निकली साऊंड. 1 रन मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले 3. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं. 8 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण. नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 रन. या बॉलला मात्र खेळण्याचा दृष्टिकोन जरूर बाळगला गेला. चेंडू निघून जाईल शॉर्ट लेगला. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत, चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 2 रन्स इन्क्लूड केले जात आहेत. सिंगल डबल नाही, धावा येत आहेत आणि विजयाच्या समीप जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5, 4 एकंदरीत 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 4 रनची आवश्यकता. लो फुलटॉस बॉल होता. 1 हँडने जरूर खेळले गेले. कंट्रोल नव्हतं यावेळेला. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. एक चांगली स्टार्ट दिली आणि खेळीचा अंत होत असताना बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. पाटील योगी बॅक टू द डगआउट. या खेळाडूने भरपूर उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहिले. आपल्या जीवनामध्ये यश, अपयश हे पाहिले. जेव्हा जेव्हा संकट आले आपल्या संघावर तेव्हा संकटाच्या नद्या पार केल्या. तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाहीये. तुम्ही कसे जगलात, कोणत्या सिच्युएशन मध्ये जगलात याला फार महत्व आहे. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हेच मात्र आपण लेजंड खेळाडूंकडून घ्यायला हवेत. म्हणतात ना, वाईट दिवस आले तर कधीही आयुष्यामध्ये खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधीही आयुष्यात घमेंड करू नये, कारण हे दोन्ही दिवस खेळाडूंना जाण्यासाठीच आलेले असतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 17, विजयासाठी 4 ची आवश्यकता. चांगला बॉल जतीन या वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता. टप्पापर्यंत बॉल टॉस झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. आता 6 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 4 रनची आवश्यकता आहे फक्त. म्हणून चालणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते या खेळामध्ये. त्यामुळे म्हणूनच या खेळाला खऱ्या अर्थानं लोकप्रियता का मिळाली. सर्व प्रकारच्या खेळांमध्ये या खेळाला राजा हा खेळ म्हणून संबोधला जातो. 6 बॉल 4 यतीन. भरपूर गावाची मात्र आपण पाहिलं तर अकलोली गावाची जबाबदारी सांभाळत असताना क्रिकेट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. जुचंद्रमध्ये जेव्हा जेव्हा येतात त्या त्या वेळेला त्यांना मान सन्मान हा दिला जातो आरके यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 17. 6 बॉल 4.
बाबू नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सहा बॉल 4. इथे विकेट्स डॉट बॉल खूप महत्वपूर्ण भाग असेल. आसिफ या संघाला घेऊन चालताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हीच खरी ताकद बनते जेव्हा तुम्ही अपकमिंग यंग टॅलेंटला संधी देता, नवीन चेहऱ्याला संधी देता. त्या संधीचं सोनं करणं नवीन खेळाडूंच्या हातामध्ये जरूर असतं, परंतु नवीन खेळाडूंना 1 ते 2 मॅच मॅन ऑफ द मॅच मिळाली म्हणून आपल्या सिनियर खेळाडूंना विसरून चालणार नाहीये. यावेळेला हलक्याच्या हाताने खूप चांगलं समजदारपणाचं क्रिकेट पाहायला मिळतं. सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड जय. सेन्सिबल बॅटिंग करतोय आतापर्यंत. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना 5 बॉल आणि विजयासाठी 3 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने धावा या तुम्हाला कराव्याच लागतील. यानंतर एक बिग फाईट पाहायला मिळेल. एफडीसी कुडूस टीम 2 हात करणार आहे. जय बजरंग धोंडा वडवली या टीम बरोबर हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल का, याकडे लक्ष असेल. चला थोडंसं स्पीडअप करा. घड्याळ जवळजवळ 4 वाजून गेलेत आणि अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच मात्र आजचा शेड्यूल जो आहे तो कंप्लीट झाला पाहिजे. यतीन याच मैदानात यतीनला खूप मोठी रबर बॉल स्पर्धेमध्ये दुखापत झाली होती. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. कॉटन बॉलची संधी. बाबू कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. आता बॉल आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 3. म्हणून मी म्हटलं होतं की फक्त म्हणून चालणार नाहीये. या ऐकूया विकेटच्या निमित्ताने वेदू डीजेला. समालोचक आपण पाहतायत आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आलेत एफडीसी कुडूस टीमला, या ऑर्गनायझरला आणि त्याचप्रमाणे समालोचक बंधूंना. योगेश पाटील स्पेशली यांच्यासाठी सुद्धा शुभेच्छा गणेश पांडव यांनी दिलेत. पुन्हा एकदा बॉल तयार. 3 रनची आवश्यकता आहे. बाबू अप्रतिम चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय, परंतु विकेट किपर गफलत करतायत. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 19. विजयासाठी बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये 2. विकेट किपरने कदाचित हा बॉल थोडासा स्टॉप केला असता. डॉट बॉल येण्याची दाट शक्यता होती, परंतु जीसीसी अकलोली टीमला धावा कशाही येत, कोणत्याही पद्धतीने येत, परंतु धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे. 3 बॉल विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं. उत्तम दर्जाचं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, आणि त्याच क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं विविध विभागातून. संघ या ठिकाणी दाखल झाले. सिकंदर पटेल मैदान, ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला हा एफडीसी ट्रॉफीचा क्रिकेटचा थरार. 3 बॉल 2. यावेळेला लो फुलटॉस बॉल जरूर आहे. इनफिल्डच्या वरून खेळले गेले. काय बुद्धिमत्तेचं क्रिकेट, अप्रतिम. चांगलं क्रिकेट खेळत असताना या बॉलवर मोठा फटका खेळू शकला असता, परंतु जयला माहिती आहे इथून जर मी चुकी केली तर कदाचित माझ्या संघाला ते भुगतान करावं लागेल. म्हणून एक सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आपला डिफेन्स दाखवला आणि इथून जयच्या बॅटमधून 2 धावा येत असताना जीसीसी अकलोली टीम अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन.